तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आता दाखल झालेले आहेत। फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील उपस्थित आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरामध्ये धर्मध्वजाची उभारणी केली जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचले। मुख्यमंत्री फडणवीस काळाराम मंदिरामध्ये दाखल झाले आहेत। काळाराम मंदिरामध्ये धर्मध्वजाची उभारणी केली जात आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं काळाराम मंदिरामध्ये धर्मध्वजाची उभारणी केली जात आहे। या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील उपस्थित आहेत। 150 वर्षांनंतर ऐतिहासिक ध्वज या ठिकाणी पुन्हा एकदा फडकणार आहे। या कार्यक्रमाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे, फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं धर्मध्वजाची स्थापना या ठिकाणी केली जाणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरामध्ये दाखल झाले। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। एकशे 150 वर्षांनंतर ऐतिहासिक ध्वज पुन्हा एकदा या ठिकाणी फडकणार आहे। साधू महंत या ठिकाणी उपस्थित आहेत। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी दाखल झाले। गोविंद देवगिरी महाराज, श्रीमती विजया रहाटकर, अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग, पद्मश्री श्रीयुत मिलिंद कांबळे, अध्यक्ष दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्रीयुत गिरीश महाजन जी, श्रीयुत दादा भुसे जी, श्रीयुत नरहरी शिरवळ जी, श्रीयुत संजय जी सावकार जी। थोड़ा मागे घे ना बबंदा, थोड़ा मागे घे ना। माननीय महापौर, माननीय आमदार श्रीयुत वाजे, श्रीमती देवानी मॅडम, सीमा हिरे मॅडम, राहुल ढिगले सर, उपमहापौर नाशिक या सर्वांना मी कृपया मंचावर आसनस्थ व्हावं अशी विनंती करते। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। महापौर श्रीमती हिमगौरी आहे आडवे, थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, काळाराम मंदिरामध्ये आज धर्मध्वजाची उभारणी केली जाते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये।